नमस्कार मित्रांनो, जयवंत आवटे विचार तरंग या युट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, साहित्याच्या प्रांतामध्ये वावरत असताना अनेक जण फोन करतात आणि म्हणतात की आजीचं वर्ष श्राद्ध आहे आणि त्या डिजिटल वरती काहीतरी लिहिला दे. मग आम्ही काहीतरी इकडले तिकडले शब्द करून एखादी कविता देतो, चारोळी देतो. आम्हालाही समाधान होतं की त्यांची गरज निघाली. परंतु अलीकडे काय व्हायला लागले की ते डिजिटल आणि त्याच्यावरती लिहिण्याचं इतकं फॅड लोकांच्या मध्ये आलंय की आपल्या जवळचा एखादा मित्र कर्णाटाटा गेलेला असतो, त्याच्या घरातले सगळे दुःखात असतात, पाहुणे पण दुःखात असतात, आणि लोक मात्र फोन करतात की माझा मित्र आताच एका तासाभरापूर्वी वारलेला आहे आणि त्याचं डिजिटल लावायचं आहे आणि असं काहीतरी चांगलं लिहून दे की वाचणाराचं डोळे भरलं पाहिजेत आणि तो धायमकुलून रडला पाहिजे. मला असा प्रश्न पडतो की अरे बाबा, तुझा मित्र, तुझ्या बरोबर सुखदुःखात सहभागी असलेला, त्याच्या घरात इतकं मोठं संकट आलेलं आहे, मग त्याच्या घरात जाऊन बाबा त्याचं अंतिम क्रियाक्रम काय करायचं असेल त्यामध्ये मदत करायची, तिथे 4 लोक येणार आहे तिथली व्यवस्था बघायची. हे सगळं सोडून आपण मात्र ते डिजिटल लावण्यामध्ये आणि त्यामध्ये चारोळ्या लिहाव्या, कविता लिहाव्या आणि ते लोकांच्या समोर आणावं, एवढ्या मध्ये कसं काय गुंतवू शकतो की आपल्या जवळच्या मित्राचं दुःख सुद्धा आपण जर इव्हेंट म्हणून साजरं करू लागलो तर आपल्या मृत्यूचं सुद्धा लोक सोहळे करतील की काय, असा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून चंद्रशेखर गोखले एका चारोळीमध्ये म्हणतात की पुसणार कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, पुसणार कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, कुणाचेच डोळे भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. त्यामुळे झालेल्या घटनेचं गांभीर्य आपण ओळखूया आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मध्ये खऱ्या अर्थानं दुःखामध्ये सहभागी होऊया. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. दुःखाचं प्रदर्शन करण्याला सुद्धा एक मर्यादा आणि ठिकाण असते. आपण सर्वांनीच याची जर दक्षता घेतली तर ह्या भारतीय संस्कृतीला अधिक परिणामकारकता येईल असं मला वाटतं. काही चुकलं तर मला माफ करा, पण माझ्यातील ज्या भावना आहेत ते मी तुमच्या समोर शेअर केल्या. धन्यवाद.